जो रिस्पॉन्स प्रेक्षकांनी दिला आहे खरंच मी भारावून गेलेलो आहे. आमची संपूर्ण टीम भारावून गेली आहे. आणि कुठेतरी वाटतं की ही जी एवढ्या वर्षाची तपस्या होती, एवढ्या वर्षाचं काम होतं, आणि आम्ही जो प्रयत्न केला होता आपल्या टीमतर्फे की महाराजांना एक आदरांजली, एक श्रद्धांजली, त्यांच्या चरणी हा चित्रपट एक फुलाप्रमाणे अर्पण करण्याचा, ते लोकांनी जसा प्रतिसाद दिलाय, जशी साथ सध्या पण देत आहेत, मी मराठी प्रेक्षकांचा, हिंदी प्रेक्षकांचा सदैव ऋणी राहील. आपण आलात त्याबद्दल परत एकदा तुमचं स्वागत आणि आभार. आणि आपले काही प्रश्न असतील तर. नितेश, काय अवघड होतं या चित्रपटात? नेमकं रोल तुम्ही केलाय आणि लोकांना आवडत काय अवघड होतं, काय चॅलेंजिंग होतं ते? सर्वप्रथम जेव्हा आपण एखादा विषय निवडतो आणि तो जर विषय महाराजांचा विषय असेल तर सगळ्यात अवघड गोष्ट असते की तुमचं लिखाण. तुम्ही काय लिहिताय, कुठली गोष्ट तुम्ही मांडण्याचा प्रयत्न करताय त्यात. कारण कसं असतं की जेव्हा आपण इतिहास वाचतो तर बऱ्याच लोकांनी बरेच संशोधन करून पुस्तकं लिहिलेली आहेत. ते सगळे पुस्तकं वाचतात, त्यात तुम्हाला कोणती गोष्ट कशी सांगायची आहे, त्या गोष्टीची मांडणी कशी झाली पाहिजे. बऱ्याच वेळा काय असतं की इतिहासात 4-4 गोष्टी ची नोंद असते, परंतु ब्रिजिंग ज्या गोष्टी असतात त्या मिसिंग असतात. मग त्या तुम्ही त्या कसं आहे, कुठलंही साहित्य जरी असलं ऐतिहासिक गोष्टीवर आधारित, त्यात तुम्हाला तुमचं इमॅजिनेशन वापरून तुम्हाला काही गोष्टी लिहाव्या लागतात. परंतु त्या लिहिताना सुद्धा अतिशय संवेदनशीलता आणि आदरपूर्वक आपल्याला त्या लिहाव्या लागतात. आणि तेच आणि तसंच मांडण्याचा प्रयत्न आम्ही या चित्रपटाद्वारे केला आहे. तर सगळ्यात चॅलेंजिंग गोष्ट आपण जर म्हणत असाल तर ह्या चित्रपटाचं लिखाण होतं. आपण या पिक्चरमध्ये मल्टीटास्किंग केलेलं आहे, प्रोडक्शन, डायरेक्शन, राईट आणि लीड रोलचे रोल प्ले केलेला आहे. तर किती डिफिकल्ट होतं हे चारही गोष्टी आपल्याला एक कॅरेक्टर आणि 4 गोष्टी डिफरंट प्ले करतात? खरं आपण आताच म्हणालो की सर्वप्रथम लिखाण हे सगळ्यात फाउंडेशन, म्हणजे कुठल्याही चित्रपटाचं फाउंडेशन असेल तर ते लिखाण असतं. जर ते व्यवस्थित झालं की मग पाया जर मजबूत असेल तर मग काय बिल्डिंग आपण उंच बांधू शकतो. आणि पाया जर वीक असेल, किती जरी उंच बिल्डिंग बांधलं तर ते पडणारच आहे. त्यामुळे लिखाण, रायटिंग ह्याच्यावर जास्त भर दिला गेला. आणि त्यानंतर डिरेक्शन हे सगळ्यात महत्वाची गोष्ट. कारण काय, तुम्ही जेव्हा दिग्दर्शक आहात तर तुम्हाला सगळी जी मांडणी आहे, लिखाणाला पण घेऊन जायचंय, सिनेमॅटोग्राफीला पण घ्यायचंय, साऊंड डिझाईन पण आहे, लोकांचे परफॉर्मन्सेस पण आहेत, तुम्हाला गोष्ट कशी अनफोल्ड करायची, कुठल्या गोष्टीला तुम्हाला जास्त वेळ द्यायचा आहे, कुठल्या गोष्टीला कमी करायचंय. एडिटिंगमध्ये डिरेक्टरचा जो भाग असतो तो सगळ्यात इम्पॉर्टंट भाग आहे ह्या सगळ्या गोष्टी जुळवून आणण्यासाठी. त्यानंतर प्रोडक्शन, मला वाटतं की जिओ स्टुडिओज यांनी खरंच खूप मोठी साथ दिली. कारण एवढ्या मोठ्या स्केलवरती चित्रपट पाहण्याचं आमचं जे स्वप्न होतं मुंबई फिल्म कंपनीचं, त्याला जर जिओ स्टुडिओची साथ मिळाली नसती तर बहुतेक हे स्वप्न शक्य झालं नसतं. त्यांची साथ मिळाली. त्यानंतर निर्मिती जी तुम्ही म्हणालात, जिनिलिया आणि मी, आम्ही दोघांनी केली, पण जो मोठा वाटा आहे तो जिनिलिया यांचा आहे. कारण त्यांनी खरंच ग्राउंड अप सेट्स असतील, काय असतं ना की कुठलीही गोष्ट वाढली की बाकी सगळ्या गोष्टी वाढत असतात. आपण म्हणतो की बाबा आज 1000 लोकांचा क्राऊड आहे, परंतु तो फक्त तेवढा मर्यादित नसतो. 1000 लोक म्हणले की त्यांना तयार करणारे तेवढे कॉस्ट्युम वाढतात, ड्रेसमेन्स वाढतात, त्यांच्याशी जेवणाची व्यवस्था तेवढी वाढते, ऊन असेल तर टेंट्स अजून त्या प्रमाणात वाढतात, मेकअप मॅन्स अजून वाढतात. तर हा पसारा असा पसरत जातो. तर ते सगळं जुळून आणण्याचं काम हे जिल्ह्याने केलं, म्हणून माझ्याकडे तेवढा प्रोडक्शनचा भार नव्हता. आणि मला वाटतं की ॲज अन ॲक्टर जे मी काम केलं, माझं काम माझ्यातल्या लेखकाने आणि माझ्यातल्या दिग्दर्शकाने थोडं सोपं करून टाकलं करण्यासाठी. या चित्रपट निर्मितीकरिता जे ऐतिहासिक विशेषज्ञ किंवा जी रिसर्च टीम होती त्यांचं किती महत्वपूर्ण योगदान किंवा काय कॉन्ट्रिब्युशन? नाही, मला वाटतं की आमचे जे हिस्टॉरियन असतील, जे रिसर्च डिपार्टमेंट टीम जी होती, त्यांचं सगळ्यात जास्त कॉन्ट्रिब्युशन होतं. कारण ह्याचा पाया तिथून सुरू होतो. आपण कुठलीही गोष्ट आता उठलून लिहायचं असं होत नव्हतं. आम्ही सगळी पुस्तकं वाचली, आम्हाला कुठली गोष्ट सांगायची. कारण काय, काही महाराजांचं जे आयुष्य आहे आणि जे त्यांचं कार्य आहे ते एका चित्रपटात मावणारं नाहीये. तर आपल्याला असा विचार करायचा की आपल्याला गोष्ट कोणती सांगायची. म्हणून जेव्हा आम्ही विचार केला
ही गोष्ट कोणती सांगायची आणि ही गोष्ट संपणार कुठे हे महत्वाचं होतं. कारण काय समजा एखादा आपल्यासाठी काय आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे आपले सुपर हिरो आहेत सगळ्यात जास्त लहानपणापासून. म्हणजे आपल्या लहानपणापासून, आपल्या आई वडिलांच्या लहानपणापासून, आपले आजी आजोबा, आपले पणजोबा, त्यांचे वडिलांपासून सुपर हिरो हे म्हणजे सातत्याने एकच आहे तर ते आहेत छत्रपती शिवाजी महाराज. आणि म्हणून मला असं वाटतं की अशा व्यक्तीवर जर चित्रपट काढायचा असेल तर चित्रपटाची सुरुवात काय असली पाहिजे आणि शेवट काय असला पाहिजे, ह्या दोन गोष्टी जर आपल्याला मिळाल्या तर त्यातला मग ऐतिहासिक संदर्भ हा सगळ्यात महत्वाचा आहे. कारण तो चुकला तर मग काहीच उपयोग नाही. आपण चुकीचा इतिहास दाखवू शकत नाही. सिनेमॅटिकली ठीक आहे, आपण 2-3 गोष्टी जोडण्याचा प्रयत्न करू, तो भाग वेगळा, पण प्रामुख्याने इतिहासाची तडजोड न करता हा चित्रपट दाखवणं महत्वाचं.